या बातमीचे प्रायोजक आहे ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर। आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर। सोलापूर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन। मौजे मालवांडी तालुका बार्शी येथील नसीम मुजावर या महिलेला स्थानिक गावातीलच व्यक्तीनं धारधार शस्त्रानं जबर मारहाण केली होती। या मारहाणीत पीडित महिलेचा एक पाय आणि एक हात तोडले होते। या घटनेत सदर महिलेचा मृत्यू झाल्यानं संबंधित गुन्हेगारांना त्वरित अटक करण्यात यावी असे निवेदन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे। यावेळी जिल्हा काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे उपाध्यक्ष अनिल वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सादिक नदाफ, युसुफ पिरजादे, समीर पठाण आदींची उपस्थिती होती। सदर घटनेतील गंभीर जखमी महिलेला बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। दरम्यान पोलिसांनी महिलेचा आकस्मिक अपघातात जखमी झाल्याची नोंद घेतली होती, परंतु सदर महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्यानं गावातील लोकांकडून गोपनीय माहिती मिळाली आहे। सदर महिलेचा अपघात नसून तिला जीवे ठार मारण्यात आले आहे। गावातील अल्पसंख्याक समाजाच्या लोकांचे रक्षण करण्याऐवजी महिलेला अमानुष मारहाण करून तिची हत्या करणाऱ्या नराधमावर कठोर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे। ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेमागील मुख्य सूत्रधारांच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे, असेही या निवेदनामध्ये रशीद शेख यांनी म्हटले आहे। माननीय संपादक दैनिक वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकांमध्ये प्रकाशित करून सहकार्य करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी रशीद शेख, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष। आज माननीय पोलीस प्रमुख ग्रामीण सन्माननीय श्री देशपांडे साहेब यांना आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। निवेदनाच्या पाठीमागं महत्त्वाचा विषय, गंभीर असा विषय की मौजे मालवंडी तालुका बार्शी वैरागच्या परिसरामध्ये एक गाव आहे। या गावामध्ये एका महिलेची क्रूरपणे त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे। अल्पसंख्याक समाजाची महिला आहे, तिचं नाव नसीम निजाम मुजावर। तर या महिलेला गेले 10-12 दिवसा अगोदर तिथल्या स्थानिक काही लोकांनी मिळून तिला कुऱ्हाडी आणि सत्तूरसारख्या धारदार शस्त्रांनी वार करून त्यांची हत्या केली आणि ती महिला गंभीर अवस्थेमध्ये तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं। तर ही इतकी 302 किंवा गंभीर ही जे हत्येची ही घटना असताना पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक घटना म्हणून मोटरसायकलवरती ती महिला पडली म्हणून त्या ठिकाणी नोंद करण्यात आली होती। तर सदर ही घटना घडल्यानंतर गेले 4-5 दिवसा अगोदर आम्हाला असं कळलं की ती महिला जी आहे तिचं निधन झालेलं आहे। तर मला एक आश्चर्य वाटतं की माननीय पोलीस प्रशासन इतकं चांगलं काम करत असताना त्या ठिकाणी गंभीर असं हत्येचा गुन्हा असताना पोलीस प्रशासनानं चौकशी करण्या अगोदर की बाबा ते संबंधित महिला मोटरसायकल पडली किंवा बाबा गंभीर त्या ठिकाणी घातपातीचा काय झाला या संदर्भात संपूर्ण चौकशी करण्याऐवजी तर ती फाईल त्या ठिकाणी कदाचित बंद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। तर आम्हाला गोपनीय अशी माहिती मिळाली होती की संबंधित महिलेची हत्या करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात आम्ही काल माननीय पोलीस प्रमुख सन्माननीय श्री देशपांडे साहेबांना आम्ही विनंती केली होती की साहेब, हा अपघात नसून घातपात आहे, तर संबंधित त्या गावातील काही लोकांची आपण चौकशी करावी आणि त्या मृत्यू पावलेल्या जी निष्पाप महिला आहे त्याला न्याय देण्यात यावं। तर माननीय पोलीस प्रमुख साहेबांनी, अधीक्षक साहेबांनी लक्ष घातलं आणि आज आम्हाला असं कळालं की त्या आरोपीपैकी 2 आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। सर्वप्रथम मी सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करतो, कारण जी महिला, निष्पाप महिला, त्या महिलेची हत्या करण्यात आली आणि नंतर ती महिला मोटरसायकलवर पडली असा जबाब देऊन ती फाईल कदाचित बंद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला असता। तर आज एका गरीब कुटुंबातील महिलेला न्याय सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मी पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घटनेमागं काही राजकीय पाठबळ आहे का, काही राजकीय कुठल्या नेत्यांनी या घटनेमागं त्यांना फूस लावण्याचं किंवा गुन्हेगारांना ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे का, या अनुषंगानं सुद्धा पोलीस प्रशासनानं चौकशी करावी अशी विनंती आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना केलेली आहे। तर त्या संदर्भामध्ये पुन्हा काही या घटनेमध्ये अपडेट होईल त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्या पोलीस प्रशासनाबरोबर आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि लवकरच ही मोठी कारवाई सोलापूर पोलीस प्रशासनाकडून होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भीम।
जसं की आज आमचे रशीदभाईंनी सांगितले गरीब महिलाचा खून करून त्याचं प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चार्जशीट होत नाही, तिथं गाडीवर पडली म्हणून असं दाखवण्यात आला. त्याच्यातलं पण गंभीरताने लक्ष देऊन CP SP साहेबांनी जे आज काम केलं ते खरोखरीच कौतुक करण्याचा बाब आहे. आणि दुसऱ्यांदा सांगायचा उद्देश हेच आहे की कुठल्याही राजकीयला न बळी पडता पोलीस प्रशासनाने त्याच्यावर गंभीरताने लक्ष द्यायला पाहिजे. जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे. एवढंच मी बोलून म्हणजे तुमच्याकडे. शिखा, कमवा आणि स्वावलंबी व्हा. ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर. आम्ही मान्यताप्राप्त व्यावसायिक कोर्सेस ऑफर करतोय जे तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये स्थानिक आणि परदेशात नोकरी व व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी देत आहोत. पॅरामेडिकल कोर्सेस जसे DMLT, एक्स-रे, MRI, CT स्कॅन, OT, नर्सिंग आणि BO. याचबरोबर डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट कोर्स, प्राथमिक आणि मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण अभ्यास करा. एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन कोर्स. कर्नाटकातील डी फार्मसी कॉलेज करिता ऍडमिशन अँड गार्डन सेंटर. यासोबतच विविध शॉर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध. आम्हाला निवडा, कारण 100% नोकरीची संधी, सवलतीचे शुल्क, अनुभवी प्रशिक्षकांद्वारे प्रात्यक्षिकांसाठी प्रयोगशाळेची व्यवस्था. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर. संपर्क क्रमांक 9405 66 55 98 आणि 76 66 22 39 92.